नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मराठवाड्यातील एका गावामधील भयानक घटना आज आपण या भयकथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर मराठवाड्यामध्ये एका गावामध्ये सोहम नावाचा एक युवक राहायचा. त्याचं कुटुंब होतं, त्याचे आई-वडील, त्याची बहीण आणि तो. आणि त्याच्या वडिलांचा एक व्यवसाय होता. म्हणजे एक मिठाईचं दुकान शहरामध्ये होतं. त्याच्या गावापासून 4 किलोमीटरवरती जे शहर होतं तिथे त्यांचं मिठाईचं दुकान होतं आणि ते भरपूर चालायचं. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती वगैरे व्यवस्थित होती सोहमची. आणि सोहम देखील त्या व्यवसायामध्ये वडिलांना मदत करायचा. आता त्याच गावातील एका मुलीवर सोहमचं प्रेम होतं आणि ते दोघेही एकत्र फिरायचे वगैरे. आता हे दोन्ही घरातल्या मंडळींना माहीत होतं, म्हणजे मुलीकडच्याही आणि सोहमच्या घरच्यांनाही माहीत होतं, की त्यांचं प्रेम आहे म्हणून. परंतु सोहमचे आई-वडील त्यांना त्यांचा या सगळ्या गोष्टीला विरोध होता, की सोहमने त्या मुलीबरोबर लग्न करू नये, असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु सोहम त्यांचं काही ऐकत नव्हता. तो त्या मुलीला घेऊन फिरायचा वगैरे, तिच्यावरती भरपूर पैसे खर्च करायचा. तिच्या घरच्यांना बरेच पैसे द्यायचा, कारण ह्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यामुळे तो बरेच पैसे त्या घरच्यांना वगैरे द्यायचा आणि हे सोहमच्या आई-वडिलांना काही पटत नव्हतं. कारण त्या मुलीशी लग्नच करायचं नाही तू, त्यामुळे तू त्यांना पैसे वगैरे खर्च करायचे नाही, त्यांना पैसे द्यायचे नाही, असं त्यांचं मत होतं. पण सोहम काय ऐकायचं नाही. आता हे सगळं जे पैशांचं प्रकरण आहे ते खूप पुढे गेलं होतं. बराच पैसा त्याने तिच्यावरती उडवला होता. एके दिवशी सोहमचे आई-वडील त्यांच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावरती एक ना मारुतीचं मंदिर होतं आणि त्या मारुतीच्या मंदिरामध्ये एक महाराज, म्हणजे असे बाबा असतात ना, तसे मारुती मंदिरामध्ये असायचे आणि ते असं काहीतरी तंत्रविद्या वगैरे ते त्यांना माहीत होतं. तर सोहमचे आई-वडील एके दिवशी त्या मारुतीच्या मंदिरमध्ये जाऊन त्या महाराजांना, त्या बाबांना भेटतात आणि त्यांना सांगतात, की "महाराज, आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आमचा व्यवसाय चांगला चालतो, पण आमचा एक मुलगा आहे आणि तो मुलगा अशा-अशा पोरीशी, आमच्या गावामध्ये जी एक पोरी आहे तिच्याशी त्याचे प्रेम संबंध आहेत आणि त्यांची घरची मंडळी आणि त्यांना, म्हणजे त्यांचं घराणं जे आहे ते आम्हाला काही मान्य नाही. आम्हाला त्या मुलीशी त्याला लग्न करायला द्यायचं नाहीये आणि बरेचसे पैसे आतापर्यंत त्याने त्याच्या घरातल्यांना दिलेत, त्या मुलीवरती उडवलेत. असं बऱ्याच प्रकरणात त्याने पैसे खर्च केलेले आहेत. तर त्याच्यापासून सुटका होईल का आमची? की त्या असं तुम्ही काहीतरी करू शकता, की जेणेकरून त्यांचे प्रेमसंबंध बिघडतील आणि हा तिकडे जायचा, त्यांना पैसे द्यायचा वगैरे थांबेल. तर ते महाराज ना तिथे ध्यानस्थ होतात एक 5 मिनिटं आणि त्यांना सांगतात, की ना, "आता तुम्हाला सांगू का खरं काय आहे ते?" तर हे आई-वडील सोहमचे म्हणतात, की "सांगा ना महाराज, नक्की काय आहे?" ते म्हणतात, "तुमच्या मुलावरती वशीकरण केलेलं आहे. त्या मुलीकडच्या आई-वडिलांनी, तिकडच्या मंडळींनी तुमच्या मुलावरती वशीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे ती जशी सांगतात ना, तसा हा वागतोय. त्यांना पैसे पुरवतोय, की लागेल त्या वस्तू त्यांना नेऊन देतोय. पण हे सगळं वशीकरणाच्या त्या वाईट प्रभावामुळे झालेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत वशीकरण त्याच्यातून अंगातून जे जात नाही, त्याच्यावर केलेलं बाजूला जात नाही, तोपर्यंत काही होणार नाही. असा तो वागत राहील त्यांच्या सांगण्याप्रमाणे." तर हे म्हणतात, की "महाराज, तुम्ही तरी सांगा काय करता येईल?" तर ते महाराज ना त्यांना एक विभूती देतात आणि एक तावीज देतात आणि सांगतात, की तावीज त्याच्या गळ्यामध्ये तुम्ही बांधा आणि ही जी विभूती आहे ना, ती 3 दिवस पाण्यातून त्याला नकळत अशी चिमूटभर टाकून त्याला पाणी वगैरे तो पितो ना, तेव्हा त्या पाण्यामध्ये टाकून 2-3 दिवस त्याला द्या. म्हणजे त्या वशीकरणाचा प्रभाव हळू कमी होईल. आता ह्याचे आई-वडील हे सगळं ऐकून थक्क होतात, आश्चर्यचकित होतात, की म्हणजे असा प्रकार त्याच्या मुलीच्या त्या आई-वडिलांनी केला आहे आणि म्हणून आमचा पोरगा असा वागतोय. त्यांना राग पण येतो. परंतु ह्या सगळ्यातून बाहेर काढणं देखील सोहमला महत्त्वाचं होतं. त्यामुळे ते घरी येतात आणि त्याच्या गळ्यामध्ये तावीज बांधतात. तेव्हा तो विचारतो, "तावीज कसली बांधताय तुम्ही? मी काय असल्या गोष्टी मानत नाही." तरी देखील म्हणतात, की "नाही, तुला बांधावीच लागेल." आणि ते जबरदस्तीने ती तावीज त्याच्या सोहमच्या गळ्यामध्ये बांधतात आणि त्याला नकळत ती जी विभूती असते ती पाण्यात थोडी मिक्स करून 2-3 दिवस त्याला देतात. आणि मित्रांनो, मग त्यानंतर मात्र फरक पडतो आणि हळू सोहम या सगळ्या गोष्टी करायच्या, त्या मुलीबरोबर फिरायचा, त्यांच्याकडे जायचा, त्यांना पैसे पुरवले, हे हळू कमी होतं. आणि हे कमी झाल्यानंतर मग हे सोहमचे आई-वडील त्या सोहमला सांगतात, की "कशामुळे होत होतं हे तुला माहिती आहे? तू आजपर्यंत एवढे पैसे त्यांना तू नेऊन दिलेस आपल्या सगळ्या बिझनेसमधले. तर तू हे त्यांनी तुझ्यावरती वशीकरण केलं होतं आणि त्या वशीकरणाच्या प्रभावामुळे हे सगळं तू केलेलं आहेस." आता सोहमचे डोळे उघडतात, की असं केलेलं आहे काय? त्याला तो राग येतो
आणि तो त्या मुलीच्या आईवडिलांना आणि त्या मुलीच्या घरी जाऊन मोठं भांडण करतो आणि सांगतो की तुम्ही सगळं वशीकरण करून माझ्याकडून करून घेतलंय. आणि त्या मुलीला सांगतो तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं, हे सगळ्या पैशाच्या मोहासाठी तुम्ही माझ्यावरती वशीकरण केलं आणि हे सगळे पैसे तुम्ही माझ्याकडून काढून घेतलात. आणि तो शिव्या वगैरे देतो त्यांना आणि घरी निघून येतो. आई वडील आता त्याला शांत करतात की झालं गेलं विसरून जा, आम्हाला काय पैशाची कमतरता नाही, त्या सगळ्या गोष्टी सोडून दे. आणि मग सोहम त्या दिवसापासून मग आपल्या वडिलांसोबत त्या व्यवसायामध्ये लक्ष घालतो. मित्रांनो, एक 6 महिने निघून जातात आणि बाजूच्या गावामध्ये जत्रा असते आणि सोहम आणि सोहमचा जो मावस भाऊ असतो रवी, हे दोघे जण येतात रात्रीला 10-11 वाजता. दोघे जण आपापली टू व्हीलर घेतात आणि शेतातून असा रस्ता असतो दुसऱ्या गावामध्ये जायला आणि ते जत्रेला निघून जातात. आणि दोघे जत्रेला जातात, तिथे फिरतात वगैरे. आणि जत्रेला गेल्यानंतर एक 10:30-11 वाजता जो सोहमचा मावस भाऊ असतो रवी, त्याला घरून फोन येतो की तू ताबडतोब निघून ये, ते त्यांचं अर्जंट काम होतं. तर सोहमला रवी सांगतो की सोहम मी जातोय, मला असा असा फोन आला, तर तू थांबतोस का माझ्याबरोबर येतोस? तर सोहम सांगतो की तू जा, मी नंतर येतो म्हणून. आणि मित्रांनो, मग सोहम तिथेच राहतो आणि रवी निघून येतो. आणि 11, 11:30, पावणे 12 जसे होतात तसं फिरून वगैरे झालेलं असतं सोहमचं मित्रांसोबत. आणि तो म्हणतो की आता घरी जाऊया. आणि मित्रांनो, तो घरी यायला निघतो जत्रेतून. आता तो रस्ता शेतातून त्याच्या घराकडे आलेला असतो दुसऱ्या गावातून. आणि निघाल्यानंतर आता घरी 11 वाजता 11:30 वाजतात, 12 वाजतात, 1 वाजतात, 2 वाजतात. हा सोहम घरी आलेला नसतो. आई वडिलांना थोडी चिंता वाटू लागते, हा गेला कुठे? ते रवीला फोन लावतात आणि रवीला सांगतात की अरे रवी, 2 वाजले, सोहम अजून आला नाही कसा? तर रवी म्हणतो की मी 10:30 वाजता जत्रेतून आलो आणि सोहम मला म्हणाला की मी येतो, तू चल पुढे, तू अजून आला नाही कसा? आता रवी आणि सोहमचे वडील त्याला पुन्हा एकदा जत्रेमध्ये बघायला जातात की हा कुठे गेलाय किंवा काय कुठे गेलाय म्हणून. तिथे चौकशी करतात मित्रांकडे. तर ते म्हणतात की तो 11:30, पावणे 12 वाजता घरी जायला निघाला आमच्या समोरून आपली बाईक घेऊन. हे सगळे आता त्या शेतातल्या रस्त्याने आजूबाजूला बघत येतात की हा पडला नाही ना किंवा याचा ऍक्सिडेंट झाला नाही. सगळीकडे बघतात तर कुठेच काही नसतं. घराकडे चिंता वाटू लागते की हा आला नाही कसा अजून? कुठेतरी दुसरीकडे मित्रांकडे गेला असेल. म्हणून ती रात्र निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 2 व्यक्ती त्या गावातले धावत धावत सोहमच्या घरी येतात आणि आई वडिलांना सांगतात की सोहमचे आई वडील, चला सोहम असा असा शेतामध्ये पडलेला आहे म्हणून. सगळेजण धावतात, गावातले आजूबाजूचे सगळे लोक धावतात. तर शेतामध्ये अक्षरशः सोहमचा मृतदेह त्यांना तिथे आढळतो. शेतामध्ये त्याची बाईक लावलेली असते आणि त्याचा मृतदेह असा जमिनीवरती पडलेला असतो. आणि हे सगळं बघून त्यांना खूप दुःख होतं आणि आक्रोश करू लागतात सोहमचे आई वडील. एकुलता एक मुलगा आणि त्याचा असा हा मृत्यू झाला, काहीच कळत नाही की कशामुळे झाला. आणि मग सोहमला त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे होतं आणि संध्याकाळी त्याची जो मृतदेह आहे तो त्या घरातल्या मंडळींच्या ताब्यात मिळतो. आणि रात्री 7-8 वाजता त्याच्यावरती अगदी दुःखी वातावरणामध्ये अंत्यसंस्कार केले जातात. चांगला मुलगा, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा, आणि त्याचा असा मृत्यू व्हावा आणि त्याचं म्हणजे रहस्यमय मृत्यू झाला होता. त्यात काही कळत नाही की कशामुळे याचा मृत्यू झाला. तर त्याचा मृतदेह, मग त्याचे अंत्यसंस्कार वगैरे होतात. सगळी मंडळी घरी वगैरे परततात. तो दिवस निघून जातो. आई वडिलांना फार वाईट वाटलेलं असतं. त्याची बहीण देखील रडत असते आपल्या भावाच्या आठवणीने. दुसऱ्या दिवशी एक रात्री 10च्या दरम्याने 2 व्यक्ती त्या शेतातल्या रस्त्याने जात असताना त्यांना त्या शेतातून एक आवाज येतो, मला पाणी द्या, अरे थांबा, मला पाणी द्या. आता ते दोघेही थांबतात आणि एकमेकांना विचारतो की इथून शेतामधून कोणतरी आम्हाला पाणी द्या, मला पाणी द्या, अरे थांबा, मला पाणी द्या, असं कोणतरी ओरडतंय. दोघे एकमेकांना सांगतात कोण आहे? आता ते चारी बाजूला तिथे थांबून नजर फिरवतात आपली. त्यांच्याकडे बॅटरी असते, ती बॅटरीने फिरवतात तर कोणी नसतं. रस्त्यावरती कोण नाही, मागे कोण नाही, आजूबाजूला शेत असतं. त्या शेतामधनं कोण आहे असं वाटत नाही. ते हाक मारतात, कोण आहे? अरे पाणी पाहिजे असेल तर रस्त्यावरती या. पण कोणीही रस्त्यावरती येत नाही. आता हे म्हणतात की चल, आपल्याला भास झाला असेल, चल आपण निघून जाऊया, पुढे जाऊया. आणि जसे ते जायला निघताना मित्रांनो, तसा तो पुन्हा एकदा आवाज येतो, मला पाणी द्या, अरे थांबा, मला पाणी द्या, मला तहान लागले, अरे मला मारू नका, मला पाणी द्या. आता हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात, अरे हा तर सोहमचा आवाज आहे, अरे हा सोहम ओरडतोय शेतामधनं. हे दोघेही धावत 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 सोहमच्या घरी येतात.
घामाघूम झालेले असतात आणि सोहमच्या वडिलांना त्यांना काय सांगावं हेच कळत नसतं. एवढा श्वासोश्वास त्यांचा वाढलेला असतो आणि घामाघूम झालेले असतात. सोहमच्या आईवडील म्हणतात, "अरे झालं काय तुमच्या बाबतीमध्ये? बोला." त्यांना बोलताच येत नव्हतं की सांगताच येत नव्हतं. एक 15 मिनिटं त्यांना ते शांत होण्यामध्ये जातात आणि 15 मिनिटांनी हा झालेला प्रकार त्याच्या आई-वडिलांना सांगतात, की "हो, आम्ही जात असताना शेतामधून जिथे सोहमचा मृतदेह आढळला ना, तिथून सोहमचा आवाज येतोय, 'अरे थांबा, मला पाणी द्या, मला मारू नका, मला पाणी द्या, मला पाणी हवंय.'" आता सोहमचे आई-वडील देखील आश्चर्यचकित, हा काय प्रकार? काल तर आपल्या मुलावरती अंत्यसंस्कार झाले स्मशानभूमीमध्ये आणि आज हा काय प्रकार सांगतायत हे? आता ते नंतर दोघेही व्यक्ती आहेत ते घरी निघून जातात आणि ह्यांच्या आई-वडिलांना आता पुन्हा एकदा वाटायला लागतं, की काय प्रकार आहे? आपल्या मुलाचा आत्मा या ठिकाणी फिरतोय की काय, घुटमळतोय की काय? असं त्यांना वाटू लागतं. आणि ती रात्र मित्रांनो निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी आता आपल्याकडे बघा प्रथा आहे, की मेलेला माणूस असतो ना, तो आपल्यातून निघून जातो. त्याच्या नावाने आपण असं दुधाचं भांडं ठेवतो आणि बाजूला एक दिवा वगैरे लावतो. पणती किंवा निरंजन असं लावतो आणि आपल्या अशी म्हणजे समज आहे, की मेलेला माणूस त्याचा येऊन ते दूध खातो म्हणून आणि म्हणून ते आपण एक 2-3 दिवस सतत घरामध्ये ठेवत असतो. दुसऱ्या दिवशी ना त्याचे आई-वडील सोहमच्या खोलीमध्ये झोपायचा बेडरूममध्ये. आता त्यांचं ते घर आर-सी-सी असतं. त्या बेडरूममध्ये झोपायचं ना, तिथे ते दुधाचं भांडं असं ताट भरून ठेवतात आणि एक निरांजन लावतात आणि मग रात्री झोपताना तो दरवाजा ते बंद करतात सोहमच्या बेडरूमचा. आता दुःखी वातावरण घरामध्ये असतं. त्याची बहीण सारखी रडत असते, आई सारखी रडत असते आणि सगळ्यांना ते दुःख झालेलं असतं. सोहमचे काका वगैरे सुद्धा त्या घरामध्ये आता आलेले असतात राहायला. त्यांना आधार देण्यासाठी आई-वडिलांना. कारण दुःखी प्रसंग असतो तो. एवढा वाढवलेला मुलगा असं अचानक जाणं. रात्री 11, 11:30च्या दरम्यान हे सगळे झोपलेले असतात आणि त्या सोहमच्या रूममधनं घटा-घटा कोणतरी ते दूध पितंय ना असा आवाज येतो. तर सोहमची आई उठते आणि ती ऐकते कान देऊन तर कोणीतरी दूध पितंय घटा-घटा असं तिला आवाज येऊ लागतो. ती सोहमच्या वडिलांना उठवते आणि त्यांना सांगते, "अहो सोहमच्या रूममधनं ना जे आम्ही दूध ठेवलंय ना, तर कोणतरी घटा-घटा पितोय असा आवाज येतोय." तर ते देखील तो आवाज ऐकतात आणि ते म्हणतात, की "ठीक आहे आता दरवाजा वगैरे उघडू नको. तू झोप सकाळी आपण बघूया." सकाळ जशी होते आणि हे जाऊन त्या रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये बघतात ना, तर ते भांड्यातलं दूध ना पूर्णतः कोणीतरी पिऊन टाकलेला असतं. तो निरांजनाचा दिवा लावलेला असतो, तो विझलेला असतो. हे आश्चर्यचकित होतात, की रात्री दूध पिलं कोणी? असा एक संशय असू शकतो, की रात्री एखादं मांजर वगैरे त्याच्या रूममध्ये आलं असेल, तिने पिलं असेल. परंतु त्या आर-सी-सी रूम होता. खिडकी आणि दरवाजा बंद केल्यानंतर मांजर वगैरे आतमध्ये जाण्याचा काही विषयच नव्हता. हे आता आश्चर्यचकित होतात. ह्यांना काही समजत नाही, की काय होतंय हा प्रकार? रात्री तर ऐकलं 100% घटा-घटा कोणतरी दूध पितंय. दिवस तो कसाबसा निघून जातो. काय माणसं भेटायला येत असतात त्यांना. कारण गावातले प्रतिष्ठित म्हणून असतात ते. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा रात्र होते. त्याची आई पुन्हा एकदा तसंच ते भांडं ठेवते, बाजूला निरांजन लावते. रात्री 11:30ला सगळेजण झोपतात आणि रात्री मित्रांनो पुन्हा एकदा तो दूध पीत असलेल्याचा घटा-घटा असा आवाज त्या आई-वडिलांना दोघांनाही येतो. त्या दोघांना झोप लागलेली नसते आणि हे दोघे स्पष्ट त्याच्या कानावरती तो आवाज येतो. दोघेही उठतात आणि त्याच्या बेडरूमच्या दरवाजाकडे जातात. दरवाजाला कडी लावलेली असते बाहेरून आणि त्या दरवाजाला कान लावून ऐकतात. तर खरोखरच तो घटा-घटा दूध पिलेल्याचा आवाज त्यांना येतो आणि मित्रांनो ना, असा अस्पष्ट आवाज आतमधून येतो. "अरे मला तुम्ही एकट्याला इकडे टाकलत काय? आणि सगळेजण तिकडे गेलात आणि मला एकट्याला इकडे टाकलं." असा रडवेला असा स्वर त्यामधून तो सोहमचा आवाज त्यांच्या कानावरती पडतो आणि हे घाबरे-घुबरे होतात, की हा काय प्रकार आहे? हे सगळे लाईटी वगैरे पेटवतात. घरातली सगळी काका वगैरे आले असतात. त्या सगळ्या मंडळींना उठवतात आणि सांगतात, की असा-असा आम्हाला आवाज येतोय. कालही आवाज आला दूध पिलेल्याचा, आजही आवाज येत होता. आम्ही आता बघितलं तर सोहम आतमधनं ओरडतोय, "मला एकट्याला इकडे टाकलत का? आणि तिकडे सगळेजण जाऊन राहिलात काय?" आता रात्री मात्र हे सगळं घडून देखील तो दरवाजा सोहमच्या बेडरूमचा कोणीही उघडत नाही आणि कोणी उघडून पाहण्याची डेअरिंग देखील करत नाही. ती रात्र तशीच सगळ्यांची जागून जाते. सकाळ होते, उजाडतं तसं तो दरवाजा उघडला जातो. घरातले सगळे उघडतात आणि पाहतात तर काय, त्या दिवशी देखील ते दूध पिलेलं असतं. निरांजनाचा दिवा विझलेला असतो. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा हे सगळे असे प्रकार पाहून त्याचे आई-वडील खूप घाबरतात आणि त्यांना वाटतं, की आपल्या मुलाचा आत्मा इथे घुटमळतोय
आणि त्याला गती मिळत नाहीये. त्यामुळे आपल्याला कुठेतरी चौकशी केली पाहिजे एखाद्या पुरोहिताकडे आणि हा काय प्रकार होतोय हे सगळं विचारून घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे ना ते दुसऱ्या दिवशी ना मित्रांनो एका पुरोहिताकडे जातात चांगल्या, जो ह्या सगळ्या गोष्टीची माहिती ज्यांना असते, प्रेतात्म्यांची वगैरे ना, अशा एका पुरोहिताकडे जातात आणि त्यांना सांगतात की असा-असा आमच्या मुलाचा मृत्यू झाला आणि असे-असे प्रकार घडतायत गेल्या 2-3 दिवसामध्ये. तर ते पुरोहित सांगतायत की तुमच्या मुलावरती आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जेव्हा 10वं, 12वं, 13वं होईल, त्याच्यानंतर त्याच्या आत्म्याला गती मिळेल आणि त्यानंतर तो अनंतात विलीन होईल किंवा नंतर त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्हाला 10वं, 12वं, 13वं त्याचं जर होईपर्यंत ना, ह्या गोष्टी तुम्हाला जर तुमच्या बाबतीत घडत असतील, तर ते तुम्हाला सगळ्या त्यांना तोंड द्यावं लागेल. एकदा का त्याचे क्रियाकर्म पूर्ण झाले, की मग ह्या सगळ्या गोष्टी आपोआप बंद होतील, असं तो पुरोहित सांगतो. आणि मित्रांनो हे घरी येतात आई-वडील आणि त्या दिवसापासून मात्र पुन्हा त्यांना तो आवाज येत नाही. त्याचं क्रियाकर्म जे आहे ते हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे होतं आणि 15 दिवस याच्यामध्ये बरे निघून जातात. आणि घरातली मंडळी आता त्यांना थोडंफार समाधान झालेलं असं, की आपल्या मुलाचा जो मृतदेह त्या शेतामध्ये मिळाला होता. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले आणि त्याचा आत्मा 2-3 दिवस या ठिकाणी येऊन असे प्रकार घडत होते. दूध पीत होता किंवा ते आवाज येत होता. हे सगळे प्रकार बंद झाले आणि आपल्या मुलाच्या आत्म्याला गती मिळाली, असं त्यांना आता वाटायला लागतं. परंतु 15 दिवसांनी मित्रांनो, एके दिवशी काय होतं, सोहमच्या आईला फोन येतो आणि ती अंगणात फोन घेऊन बोलत असते आणि त्याला तो स्पष्ट तिला आवाज येत नाही म्हणून ती थोडंफार पुढे घराच्या अंगणाच्या बाहेर जाते आणि बोलता-बोलता ती थोडीफार पुढे गेलेली असते आणि त्याच्या अंगणासमोर एक झुडूप असतं. त्या झुडुपामधून आवाज येतो एक, की "मला पाणी द्या, मला पाणी पाहिजे, मला पाणी द्या. आई, बाबा मला पाणी द्या, मला वाचवा, मला मारू नका, मला मारू नका." आता हे सगळं सोहमची आई कान देऊन ऐकते, तर आपल्या मुलाचा सोहमचा आवाज असतो. ती धावत-धावत घामाघूम होते, धावत-धावत घरात येते आणि सोहमच्या वडिलांना सांगते, की "अहो, असा त्या झुडपातून मला सोहमचा आवाज आला, तो पाणी मागतोय." आणि तो सांगतोय, की "मला मारू नका, मला मारू नका, मला पाणी द्या, पाणी द्या. आई, बाबा मला पाणी द्या." आता हे सगळं ऐकून त्याची सोहमची बहीण, सोहमची आई, सोहमचे वडील त्याला काय बोलावं आणि काय करावं हेच समजत नाही, की काय नक्की हा प्रकार घडतोय आपल्या अवधीमध्ये. 15 दिवस तर बरं गेले आणि हाच हा प्रकार सगळा घडतोय. आता ते पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी ना, त्या पुरोहितांकडे जातात आणि त्यांना सांगतात, की त्याचं क्रियाकर्म झालं. त्यानंतर 15 दिवस बरे गेले आणि पुन्हा एकदा हा प्रकार सोहमच्या अ, घडतोय, त्याचा आवाज येतोय किंवा तो ओरडतो, "मला पाणी द्या, मला मारू नका रे, मला पाणी द्या." तर तो पुरोहित मग त्यांच्या घराकडे येतो आणि तो सगळ्या घराभोवती फिरतो, सगळ्या खोल्यांमध्ये जातो आणि तो म्हणतो, की त्याच्या प्रेतात्मा ना त्या ठिकाणी घुटमळतोय. कारण त्याचा असा अकाली मृत्यू झालाय आणि त्याचा मृत्यू हा म्हणजे कोणीतरी त्याचा जीव घेतलेला आहे. तो कोणी घेतला, काय घेतला हे मला माहीत नाही. परंतु मला असं वाटतंय, की त्याचा कोणीतरी खून केलेला आहे किंवा त्याला कोणीतरी मारलेलं आहे म्हणून. तर त्याचा आत्मा ह्या तुमच्या घराच्या अवतीभोवती घुटमळतोय. त्याला सद्गती प्राप्त झालेली नाही. मग तो पुरोहित ना त्याच्या आई-वडिलांना सोमच्या सांगतो, की असे-असे काही तुम्हाला शांती या घरामध्ये करावी लागतील तुमच्या मुलाच्या आत्म्याच्या सद्गतीसाठी. आणि मग जे ते पुरोहित ज्याप्रमाणे सांगतात ना, तसे घरामध्ये सगळ्या 3-4 दिवस तो कार्यक्रम शांतीचा चालतो. आणि मित्रांनो मग हे सगळं झाल्यानंतर मात्र सोहमचा जो आवाज यायचा त्यांना किंवा अ, इतर लोकांना देखील यायचा त्यांच्या घराच्या आजूबाजूला. तो ओरडतोय, "मला पाणी द्या, मला मारू नका, मला पाणी द्या, आई, बाबा." मग तो आवाज येणं काही दिवसांनी नंतर ते सगळं शांती वगैरे झाल्यानंतर पूर्णतः बंद होतो. आणि त्यांच्या आई-वडिलांना मग एक 1.5-2 वर्ष झाली आणि त्यानंतर मग हे सगळे प्रकार थांबलेले असतात. तर मित्रांनो, जो सोहमचा मित्र आहे रवी, त्या रवीने ही गोष्ट मला सांगितली होती, शेअर केली होती माझ्यासोबत. तर ती मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही आजच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे इथून असे भयानक अनुभव किंवा अशा कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मी दिलीप आज सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.